ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूया. सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधून. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांची पातळी 19% खाली गेलेली आहे आणि त्यामुळे बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिलाय. मान्सूनच्या भीतीमुळे शहरातील पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेनं अतिरिक्त पाणी वाटपासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. सरकारनं पाणी वापरास मंजुरी दिली आहे. मुंबईच्या जलाशयांमध्ये सध्या 33,882 दशलक्ष लिटर अधिक पाणी उपलब्ध आहे. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये फक्त 36.47 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी शिल्लक राहिलं. जर पाऊस लांबला तर हा शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्यासाठी महापालिकेने येत्या सोमवारपासून शहरामध्ये 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असून आता सोमवारी सुद्धा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तिकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये पुणे, सांगली, सातारा, सोलापूरसह बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भाड्याच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या किमती अव्वाच्या सवा असून कोकण मंडळाच्या अनेक प्रकल्पांमध्ये पायाभूत सेवा सुविधा नाहीयेत. परिणामी कोकण मंडळाच्या लॉटरीला सुद्धा कमी प्रतिसाद असल्याचं चित्र हे अगदी पूर्वीपासूनच आहे. मात्र आता किमान कोकण मंडळाच्या लॉटरी दरम्यान हे चित्र बदलावं म्हणून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला. नुकतेच जयस्वाल यांनी कोकण मंडळाच्या प्रकल्पांची स्वतः पाहणी केली. अमेरिकेत राहून ग्रीन कार्ड मिळण्याची वाट पाहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी, विशेषतः भारतीयांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार जे लोक सध्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेमध्ये राहत आहेत आणि ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला त्यांना आता प्रतीक्षा कालावधीत मायदेशात परतावं लागू शकतं. अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. ते अनेक वर्षांपासून तिथे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. हा नियम पूर्णपणे लागू झाल्यास लाखो भारतीयांना आपलं चालू काम आणि वास्तव्य सोडून भारतात परतावं लागण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणं आता अधिक सोयीस्कर झालंय. मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्याकडे विशेष बस सेवेची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आता A814 सिद्धिविनायक फेरी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दादर स्थानक, रवींद्र नाट्य मंदिर, सिद्धिविनायक मंदिर या मार्गावरती सुरू होणारी ही बस सेवा हजारो भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे. आरटी शालेय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रवेश प्रक्रियेला 29 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई शालेय प्रवेश प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील पात्र विद्यार्थ्यांना आता 24 ते 29 मे दरम्यान शालेय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यामधील तब्बल 1000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावरती उपस्थित राहणं मात्र बंधनकारक असेल. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत देशभरात मेगा भरती केली जाणार आहे. तर 12,200 जागांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. या भरती अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून ऑनलाईन अर्ज भरण्यास आता सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवार 22 जून 2026 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरू शकतील. आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घेऊयात. मुंबई शहर पेट्रोल 108.45, डिझेल 95.2 रुपये.
ठाणे पेट्रोल 109.31, डिझेल 95.85. नाशिक शहर पेट्रोल 109.29, डिझेल 95.86 रुपये. नागपूर शहर पेट्रोल 109.37, डिझेल 95.97. छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 109.40, डिझेल 95.96 रुपये.